आपण ऐकत आहात बिहारन भाग 4। अगदी काळोखाच्या रजनी रात्रीत आकाशातील टिमटिम चमकणाऱ्या चांदण्यांनी सर्वत्र प्रसन्नतेचं वातावरण पसरविलं। चंद्र दूर पूर्वेकडे कुठल्याशा एका ढगाच्या वस्त्राखाली जणू विश्रांती घेत होता आणि त्याच्या अर्ध्या दिसणाऱ्या भागातून जणू वाऱ्यांची शीतळ झोतं नाचत नाचत वाहत होती। अंगाला ती हवा स्पर्शून जाताच जणू हिमनगाचे मोठे मोठे तुकडे अंगाला लागून गेल्याची प्रतीती होत होती। मातीचा गंध जो की वर्णन करून सांगता येणार नाही आणि त्यात रातराणीचा गंध असे दोघांचे सख्य संमिश्र होऊन तो गंध आसमंतात पसरला होता। गच्चीच्या कठड्यावर हातांची कोपरे ठेवून जयवंत पूर्वेकडे पाहत होता। बाजूला त्याच कठड्यावर पाठ लावून किंचित कमरेचा भाग कठड्याला टेकवून सुमन पश्चिमेकडील भयान दवाखान्याकडे पाहत होती। बाजूच्या टॉवरच्या मंद लाईटाकडे पाहून जयवंत म्हणाला, एक विचारू? रागावणार नसाल तर? तुमच्या विचारण्याचा मला राग येईल का? तिच्याकडे पाहत जयवंत हसला। त्या चांदण्यात त्याच्या शुभ्र दंतपंक्ती सुमनच्या दृष्टीला पडल्या वाचून राहिल्या नाहीत। त्याने म्हटलं, तुम्ही हा लाईट का काढत नाही हो? एकतर याचा असून आणि नसून काहीही फायदा नाहीये। धड प्रकाश देत नाही आणि धड अंधार। त्याचे शब्द ऐकून ती खळखळून हसत म्हणाली, अच्छा हे होतं का ते विचारणं? काय बाई तुमचं एक एकच नवल। क्षणचातुर्य ओळखून जयवंत तत्क्षणी म्हणाला, का अजून काही विचारायचं होतं का? त्याच्या बोलण्याचा रोख असा काही होता की सुमनला तो लक्षात आल्या वाचून राहिला नाही। बायकांना सिक्स सेन्स असतो हे म्हणणे काही खोटे नव्हे। त्याचे शब्द ऐकता क्षणी तिच्या चेहऱ्यावर किंचित लाजेने किंचित संकोचाचे भाव उमटले। जयवंताने केवळ तिच्याकडे पाहिले। असं काही नव्हतं माझं म्हणणं, पण उगाचच हातांच्या बोटांची नखे पाहत तिने म्हटलं। खरं तर तिला काय बोलावं हे देखील उमजत नव्हतं। जयवंताने वळून तिच्यासारखी पाठ आणि कमरेचा भाग कठड्याला टेकविला। आता त्याच दवाखान्याकडे पाहत तो म्हणाला, हा पण मोठा विचित्र असतो नाही? ओठांवर स्मित ठेवीत म्हणजे त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, आज असे काय बोलता बरं तुम्ही? मला काही कळतच नाही बाई। बट चेहऱ्यावर येता क्षणी तिने ती पुन्हा कानामागे सारली। या क्षणात ती एवढी मोहक दिसली की जयवंताचे हृदय अगदी उडू लागले। स्वतःला सावरत तो म्हणाला, अजून एक विचारू का? उद्याच लाईट काढते तो आणि नवा लावते। आता खुश ना? तिचे शब्द ऐकून मात्र जयवंत मोठ्याने हसला आणि उजवीकडे हाताने नकार दर्शवित म्हणाला, वेड्या, अगदी वेड्या आहात तुम्ही। मी दुसरंच विचारणार होतो। सुमन म्हणाली, अगं बाई खरंच का? मग विचारा ना। जयवंत गंभीर चेहरा करून म्हणाला, माफ करा पण मी तुमचं बोलणं चोरून ऐकलं। चोरून म्हणता येणार नाही पण सहज कानावर पडलं। सुमनच्या भुवया वर चढल्या आणि कपाळावर आठ्या पडल्या। कोणतं बोलणं? सुमन उत्तरली, ते आम्हाला तुम्ही म्हणत होतात तो 2 वर्षानंतर परत कसा आला? कोण आला? जयवंताने प्रश्न केला। सुमन दचकली। औंढा गिळत ती म्हणाली, कोण 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 परत आला? मला कुठे ठाऊक? तुम्हीच म्हणत होतात ना? तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि आठवल्यासारखा अभिनय करून ती म्हणाली, अच्छा ते होय, ते आमच्या एका शेजारणीचा नवरा हो। तिचा नवरा पळून गेला होता ना, तो परत आला। आता मागे 2-3 दिवस झाले असतील। त्याबद्दलच आम्हाला मी म्हटलं असेल। काय तुम्ही पण ना, असे म्हणून ती बळेच हसत सुटली। जयवंताला प्रश्नाचं उत्तर भेटलं पण तिचं हसणं काही त्याला पटलं नाही। छोट्याशा गोष्टीवरून उगाच एवढं हसावं माणसानं? कमाल आहे। अर्थात ते हसणं देखील वरकरणी होतं। टिंगल करत जयवंत म्हणाला, हा अच्छा, मला वाटलं कुणी भूत वगैरे आलं की काय। त्याचे बोलणे ऐकून ती गोरीमोरी झाली। आधीच गोरा असलेला चेहरा पांढरा फटक पडला आणि ती पुढे म्हणाली, बाई ग, काय ही मस्करी तुमची? इथे का भूते आहेत? पण एक सांगू? तिला अडवत जयवंत म्हणाला, तो दवाखाना किती भयान वाटतो ना, अगदी भूतांसारखा।
हो हो, हे मात्र खरं आहे. असं म्हणतात की तिथे आत्मा वगैरे असतात, पण मी अजून मात्र पाहिलं नाही. पण लोक म्हणतात बाबा. तिने हसत सहज म्हटलं. मग मला वाटतंय खरंच मी सुद्धा पाहिले आहेत की काय. छे छे जयवंत, काहीतरीच तुमचं. जयवंत खिन्न स्वराने म्हणाला. पण खरंच सांगू का, मला सुद्धा एक बाई दिसते. म्हणजे तिचं वर्णन कसं करू. थोडी सुंदर तर थोडी कुरूप, एक शक्ती अमानवीय. आणि तिला पाहिल्यावर मी अगदी भीतीने घामाने भिजतो. आणि मग तो बोलताना बराच अडखळला आणि त्याच्या अंगावर शहारे उभे राहिले. सुमनच्या ती गोष्ट लक्षात आली. ती शक्ती कोण होती, काय होती हे तिला पुरेपूर ठाऊक होते. तिने विषय संपवत म्हटलं. जयवंत, हा मात्र अगदी तुमचा भास आहे. अहो, कसं शक्य आहे. कुणालाच असं कधी जाणवलं नाही. तिचे बोलणे ऐकून त्याची निराशा झाली. त्याचा चेहरा पाहून ती उगाच रागाने म्हणाली. अच्छा, म्हणजे तुम्हाला इथे भीती वाटते तर ठीक आहे. मग तुम्ही रूम बदलू शकता. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता. तिने चेहऱ्यावर रागाचे आणि खिन्नतेचे भाव दर्शविले. मात्र त्या रागात दुरावा नसून किंचित आपुलकीपणाचे भाव दिसून येत होते. तिचा मोहक रागावलेला चेहरा पाहून जयवंत अमळ हसला आणि म्हणाला. गेलो सुद्धा असतो, पण तुम्हाला सोडून जाणार कसा. कठड्यावर दोघांची हात जवळजवळ होती. जयवंताने आपला डावा हात तिच्या उजव्या हातावर ठेवला. तशी सुमन दचकली आणि त्याच्यापासून दूर झाली. दूर होताना तिने हात झटक्याने सरकवून मागे घेतला. मात्र तिच्या हाताला जरासं खरचटलं आणि ती उद्गारली. आई ग. ती गोष्ट तिथेच सोडून जयवंताने तिचा हात हातात घेतला आणि हाताच्या कोपऱ्याजवळची जागा तो पाहू लागला. मात्र तिने तो हात तसाच झटकला आणि त्याचं बोलणं तिथेच टाळून तिने बाजूला काढून ठेवलेल्या कपड्यांचा गठ्ठा उचलला. ती म्हणाली. येते मामजी म्हणतील कपडे काढायला एवढा कसा वेळ लागला. एवढे बोलून ती सरसर पायऱ्या उतरून खाली गेली. जयवंताला मात्र त्याच्या अशा बोलण्याचा प्रचंड मूर्खपणा वाटला. तो मनाशीच म्हणाला. छे, काय बोललो आपण. असं म्हणून त्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि तो सुद्धा रूममध्ये गेला. शिकार खाताना साप पळत पळत मोठा होत होता आणि अचानक सापाला त्याच्याच अंगाचा स्पर्श झाला आणि साप मरम पावला. त्याच्या आईला, असे जोराने म्हणून सचिनने मोबाईल फोन गादीवर आपटला. दार उघडून जयवंत आत येत म्हणाला. त्या गेमच्या नादात साल्या फोन फोडतोस की काय. एवढं नाही गुंतायचं रे सचिन. मोबाईलची बॅटरी पुन्हा जोडत सचिन म्हणाला. हे तू सांगू नकोस मला. गुंतला तर तू आहेस. मी कशात गुंतलो. भोवया आखडून सचिन म्हणाला. वरच्या बाईमध्ये गुंतलास की. चूप रे सचिन. आम्ही केवळ बोलत होतो अरे, आणि मैत्रीपेक्षा जास्त काही नाहीये. ओ, तुम्ही फक्त बोलत होतात. ठीक आहे. काय बरं तुमचा चालला होता संवाद. सचिनने विचारलं. संवाद काय असणार. अरे तेच मी तुला मागे नव्हतं म्हटलं का, की मला एक बाई दिसते. कधी पलंगावर, कधी इथे, कधी तिथे, तर कधी दवाखान्यात. हे असंच आमचं बोलणं चालू होतं. जयवंत, मला सिरियसली सांग, आपण पुण्यात असताना देखील तुला असे भास पूर्वी झाले आहेत. मग तेच भास तुला या खोलीत आल्यावर होत नाहीत, हे कशावरून. सचिन, मला सांगता यायचं नाही रे, पण मी तिला बघितलंय. मी ती अमानवीय शक्ती अनुभवली आहे. मी कसं सांगू तुला. मग जयवंत, तुला हे जाणवत असेल. खरं तर माझं म्हणणं आहे की हा सगळा केवळ भासच आहे, पण तुला ती जाणवत असेल. जी कोणी सो कॉल्ड बाई वगैरे आहे, भूत वगैरे आहे, तर तू ही रूम सोड किंवा हा भास तरी सोड. सचिन, रूम सोडण्याच्या बाता एवढ्यात तरी करू नकोस. सध्या सुमन वश झाल्याशिवाय रूम सोडायचं मनात देखील यायचं नाही. सचिन उत्तरला. अरे आत्ता तर म्हणाला होतास ना, मैत्रीपेक्षा काहीच नाही म्हणून. हा सगळा संवाद चालू असताना सचिनने बॅगमधून दारूच्या बॉटल्स काढल्या होत्या
ग्लास ओठाला लावत जयवंत मोठ्याने हसून म्हणाला, अरे बाबा, मैत्रीच आहे, पण पुढे जायला नको का? तसं मी तुला सांगितलंच आहे की. त्यानंतर अनेक गोष्टी बोलत दोघे दारू पित होते. बाहेर सुटलेल्या सोसाट्याचा वारा खिडकी वाटे आत खोलीत येत होता. एका जोराच्या त्या हवेने पेपरवरचा चिवडा उडाला आणि फरशीवर तो चिवडा पांगला. आणि तेवढ्यातच लाईट गेली. खिडकीतून अवकाळी पावसाच्या पाण्याने मातीचा ओला गंध आत येऊ लागला. आत्ता दारू पिण्याची खरी मजा आणि ही लाईट गेली. मोबाईलची टॉर्च लाव बरं एकदा जयवंता. हो सचिन, ठीक आहे. असं म्हणून जयवंताने गादीवर चाचपडत हात घातला आणि अचानक त्याला कुणाच्या तरी पायाचा स्पर्श झाल्यासारखा जाणवलं. तो लगेच दचकला. काय झालं? सचिन घोगऱ्या आवाजात म्हणाला. जयवंताने तो रागवेल म्हणून काही न बोलता, अरे काही नाही, काही नाही, असं म्हणून त्याने मोबाईल घेतला. जयवंताने टॉर्च लावली आणि त्याने ती टॉर्च सचिनकडे चमकवली. ती अगदी भयान केस सैल असलेली एक स्त्री. तिचे डोळे पूर्ण पांढरे असून त्या डोळ्यातील नसा लाल बुंद होत्या आणि त्यातून रक्त बाहेर पडेल की काय असं वाटत होतं. तिच्या कपाळावर कुंकू असून तिच्या गालाची चामडी बर्फात अनेक दिवसात असल्यासारखी वाटत होती आणि ते जणू कुणी कापले आहेत असे दिसत होते. त्या चिरलेल्या गालातून रक्त येत नव्हतं, पण आतील मांस ठळक जयवंताला दिसलं. दारू प्यायल्यामुळे सचिनने मान खाली टाकली होती. त्याच्या खांद्यावर त्या भयंकर स्त्रीचे हात होते आणि जणू ती त्याच्या खांद्यावर बसते की काय असे वाटत होते. जयवंताने तिला पाहून अगदी भयाने मोबाईल सचिनच्या छातीवर फेकला आणि फरशीवर हात टेकवून तो तसाच पाय खुरडत खुरडत मागे जोराने ओरडत सरकला. त्याच्या पायामुळे दारूची बॉटल खाली पडून चिरली आणि त्यातून पूर्ण दारू खोलीभर सांडली. सचिन अगदी घाबरला. तो म्हणाला, काय काय झालं जयवंता? अरे झालं काय? अरे झालंय काय? बोल. अरे तू बोलत का नाहीयेस? काय झालंय तुला? असा का वागतोयस? त्याच्या तोंडून एक शब्द देखील भयाने बाहेर पडत नव्हता. आणि तत्क्षणी लाईट आली. सबंध खोलीभर प्रकाश झाला. ती भयान स्त्री गायब झाली. सचिन बिचारा घाबरून बोलतच होता, अरे अरे काय झालं? सांग ना, मला काहीही कळत नाहीये. तू असा का वागतोयस? दरदरून तोंडावर आलेला घाम पुसत, औंढा गिळत, स्वतःला सावरून जयवंत तुटक स्वरात म्हणाला, तिकडे तिकडे तुझ्या मागे एक बाई. अरे तिचे डोळे, गाल, केस. त्याचे शब्द ऐकताच सचिनला कळून चुकलं. त्याने खाडकन त्याच्या कानाखाली लगावली आणि रागाने तो म्हणाला, बस यार, बस झालं तुझं आता. अरे काय नाटक लावले आहेस तू? तू वेडा होतयस हे तुला कळतंय का? स्वतःला सावर जयवंता. अगदी रडून जयवंताने डोक्याला झोडून घेतलं आणि तो म्हणाला, आई शपथ यार सचिन, मला दिसतंय कुणीतरी. गप बस यार जयवंता, बस झालं तुझं आता. तुझ्या मनातली भीतीच काढतो आता. असं म्हणून सचिनने सज्जावर ठेवलेल्या सुटकेसकडे पाहिले आणि तो पुढे म्हणाला, तीच आहे ना ती सुटकेस? तिथेच दिसते ना तुला बाई? थांब, आज मी पाहतो. सचिन रागाने उठला. बाजूचा टेबल जोराने खर्र असं करीत झटक्याने ओढला. तसा त्याला जयवंत रोखू लागला. पण दारू प्यायलेला माणूस ऐकतो. जयवंताची दारू झटकन उतरून गेल्याखेरीज राहिली नाही. सचिनने तो टेबल सज्जाखाली लावला आणि तो वर चढून त्याने ती सुटकेस काढली. सुटकेस काढताना तिची कडी कोण जाणे कशी सहज निघाली आणि सुटकेस दोन्ही भागात मोकळी झाली. आतील साड्या, ब्लाऊज, स्त्रियांचे अंडर गार्मेंट्स आणि काही सौंदर्य प्रसाधने खाली जमिनीवर पडले. सचिनने त्या साड्या उचलत म्हटलं, बघितलंस, आहे यात काही? एक बॅग आहे, पहिल्या किरायदारांची वगैरे असेल. बस, सिंपल. पटला विश्वास? पावसाने बाहेर थैमान घातले होते. खिडकीतून तो पाऊस येऊन पलंगाचा थोडासा भाग आणि जमीन ओली चिंब झाली होती. जयवंत डोळे फाडून सगळे पाहू लागला आणि त्याने जे पाहिले त्याने तर हायच खाल्ली. त्याला पहिल्या दिवशी जी लिपस्टिक दरवाजावर भेटली होती ती त्या सुटकेसमधून सापडली. ती हातात उचलून जयवंत म्हणाला, बघ सचिन, हे काय? तुला म्हटलं नव्हतं ती लिपस्टिक? मग यात कशी आली? सांग. काहीतरी आहे.
जे मला सतत दिसत असतं नेहमीपासून. डोळे फाडून बघ जयवंता, भास आहे केवळ, रागाने सचिन म्हणाला आणि त्याचं मनगट घट्ट त्याने धरलं. दरवाजा झटक्याने उघडला. जयवंत म्हणाला, सचिन कुठे नेतोयस? तू चल आज, तुझी सगळी भीती नाहीशी करतो की नाही बघ. असं म्हणून सचिन दारूच्या नशेत निर्भीडपणे बाहेर पडला. त्याने जोराने गेट उघडला. गेटचा मोठा आवाज झाला. पावसाच्या मुसळधार थेंबांनी अगदी क्षणार्धात दोघांना चिंब केलं. विजांचा कडाकड जोराने घुमतकार आसमंतात होऊ लागला. झपाट्याने चालत सचिन जयवंताला घेऊन दवाखान्याच्या दिशेने गेला. जयवंताने पराकाष्ठेने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण सगळे निष्फळ ठरले. दोघांचे चिखलात पाय भरून गेले होते. आता सचिन आणि जयवंत त्या दवाखान्याच्या मोठ्या दरवाजावर उभे होते. सचिन ओरडला, आहे का कुणी इथे? आम्ही इथे आलोय, बाहेर ये. हिम्मत असेल तर बाहेर ये, मला तुला भेटायचंय. तू जो कोण आहेस किंवा जी कोण आहेस, मला तुला पाहायचंय, बाहेर ये. बघितलंस जयवंता, आहे कुणी आत? येतोय कुणाचा आवाज बाहेर? असं म्हणून सचिन पुन्हा ओरडला, तू जो कोणी आहेस किंवा जी कोणी आहेस, बाहेर येतोस की मी येऊ आत? आणि एवढे बोलून सचिन थांबला नाही तर दरवाजाजवळ जाऊन तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला लावलेले कुलूप केवळ नावालाच होते की कसला हा चमत्कार म्हणावा. तो दरवाजा उघडला गेला आणि सचिन आतमध्ये शिरला. तो म्हणाला, जयवंता आत ये. बघ बघ कुठं आहे ती? बघ, अंधाराशिवाय इथे काही दिसतंय? काही ऐकू येतंय? काहीही नाही. भीतीने बाहेरूनच जयवंत ओरडू लागला, सचिन यार, तू बाहेर ये बरं प्लीज. सचिन सचिन मी तुला काय म्हणतोय, प्लीज बाहेर ये. सचिन पुन्हा आतमध्ये गेला आणि एकदम काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि सचिनचा आवाज एकदम नाहीसा झाला. मागून सुमन आणि अम्मा येत असल्याचे जयवंताने पाहिलं आणि जयवंत दवाखान्यात शिरला. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. बिहारन हा या कथेचा भाग 4 होता. लवकरच आपण भाग 5 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.